महाराष्ट्र आवाज न्यूज. मालेगाव तालुका पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्याजवळ मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह महिंद्रा XUV 500 वाहन असं एकूण 11,76,660 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी MH46 AP 4035 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा XUV 500 मध्ये महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूजन्य गुटखा आढळून आला. या कारवाईत सुमारे 5 लाख रुपये किमतीचं वाहन तसेच प्रतिबंधित गुटख्याचा साठा असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईनंतर या प्रकरणात शेख वाहिद शेख सलीम वय वर्ष 40 राहणार अस्का कॉलनी मालेगाव, जुनेद शेख खलील वय वर्ष 40 राहणार हजार खोली मालेगाव आणि जाहिद मेंबर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांची साठवणूक व वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 223, 273 आणि 274 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने व कडणोर करीत आहेत. प्रतिनिधी अनिल कदम, मालेगाव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.